Hello, good morning friends. Today we are going to discuss some examples on exercise or in exercise 2.1. Previously we studied the measure of angle of a specific angle or values of trigonometric functions for specific angle, and sign of trigonometric functions in a different quadrant. And so today on that theoretical part we are going to discuss some examples from exercise 2.1. Exercise 2.1, in which example number 3, state the sign of example number 3. State the sign of cos 4 radian and cos 4 degree. Cos 4 radian and cos 4 degree. Which of these two functions is greater? Which of these two functions is greater? मग आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, दोन अँगलचे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स त्या ठिकाणी दिले. त्यामध्ये फर्स्ट असेल cos 4 आणि या ठिकाणी मेजरमेंट रेडियन मध्ये दिलंय. सेकंड दिलाय cos 4 आणि मेजरमेंट डिग्री मध्ये दिलंय आणि क्वेश्चन विचारलाय त्याचे साइन तुम्ही फाइंड आउट करा. आणि साइन फाइंड आउट केल्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असेल व्हिच ऑफ दीज टू फंक्शन्स इज ग्रेटर. दोघांमध्ये कुठलं ग्रेटर कुठलं लेस ते आपल्याला आयडेंटिफाय करायचंय. So write down solution. मग सोल्युशन फाइंड आउट करताना त्या ठिकाणी जे काही मेजरमेंट्स दिले एका रेडियन मध्ये दिलंय, एक डिग्री मध्ये दिलंय, त्या दोघांना एका मेजरमेंट मध्ये कन्वर्ट करा. आपण रेडियन मेजरला डिग्री मेजर मध्ये कन्वर्ट करू. हियर अँगल मेजरमेंट फॉर रेडियन which is equal to, आपल्याला जर याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्या रेडियन मेजरला 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करावं लागतं आणि मग ते डिग्री मध्ये कन्वर्ट होईल. which is equal to 4 into 180 into pi is nothing but 22 upon 7. तो डिवाइड 7 वरती मल्टिप्लाय होईल आणि टोटल डिवाइड बाय असेल 20. तर या 4 ने 22 ला दिस फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. 2 to the 4, 2 1 the 2, 2 1 the 2, that is 2 into 7, that is 14 into 180 divided by 11 is equal to 4 radian, which is nothing but 229.009 degree. तो या ठिकाणी हे जे कन्वर्जन्स आपण फाइंड केले 4 radian means 229.009 degree. मग या दोघांमध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर 4 रेडियन हा 4 डिग्री पेक्षा मोठा असेल, पण त्या ठिकाणी आपल्याला कंपॅरिझन करताना त्या ठिकाणी ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग या ठिकाणी फर्स्ट cos किंवा 229.009 रेडियन लाइज इन थर्ड क्वाड्रंट. क्यों? ऑब्वियस पार्ट असेल 229. आपला थर्ड क्वाड्रंट स्टार्ट होतं 180 ने 270. मग त्या थर्ड क्वाड्रंट मध्ये हा जो अँगल मेजरमेंट असेल तो लाई करेल. and we know that in third quadrant only tan and cot are positive. थर्ड क्वाड्रंट मध्ये फक्त tan आणि cot हे दोनच ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह असतात. पण आपल्याकडे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स काय दिलंय cos, and therefore cos of 229 upon 0.009 degree is negative in
थर्ड क्वाड्रंट. आणि म्हणून तो जो काही cos 4 रेडियन असेल तो त्याची व्हॅल्यू जी असेल ती निगेटिव्ह असणार आहे. अँड 4 डिग्री लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. 4 डिग्री म्हणजे सेकंड मेजरमेंट 4 डिग्री दिला आहे आणि 4 डिग्री आपल्याला सर्वांना माहिती तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतो आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात आणि म्हणून cos 4 डिग्री हे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कसं असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. देयरफॉर cos of 4 degree is positive in first quadrant. आणि या दोघांमध्ये कंपॅरिझन जर आपण केलं तर cos 229 means cos 4 radian is negative and cos 4 degree is positive. मग कुठलाही हा नंबर जर अँगल जरी ग्रेटर असला 4 डिग्री पेक्षा तरी त्या अँगलचा cos ऑफ दॅट अँगल कसा असणार आहे निगेटिव्ह असणार आहे आणि cos 4 डिग्री कसा असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणून या ठिकाणी cos 4 degree is greater than cos 4 radian and therefore cos 4 degree is less than cos 4 degree. बरोबर आहे. cos 4 radian हा निगेटिव्ह असेल आणि cos 4 degree हा पॉझिटिव्ह असेल. त्या दोघांमध्ये हे रिलेशन त्या ठिकाणी असेल. which is the complete part of example number 3. Next example, that is state the quadrant in which theta lies. Question number 4. State the quadrant in which theta lies if त्यामध्ये दोन त्यांनी सब क्वेश्चन दिले. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन sin theta less than 0 and tan theta greater than 0. sin theta less than 0 and tan theta greater than 0. Number second, cos theta less than 0 and tan theta positive. cos theta less than 0 and tan theta is positive. मग क्वेश्चन एकदा क्लिअरली रीड करा आणि काय फाइंड आउट करायचे ते आपण या ठिकाणी चेक करूया. स्टेट द क्वाड्रंट इन विच थीटा लाइज. मग असा क्वाड्रंट आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे की त्यामध्ये आपला थीटा लाय झाला पाहिजे. मग त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन असेल sin theta is less than 0 and tan theta is greater than 0. म्हणजे आपल्याला असा युनिक थीटा फाइंड आउट करायचा आहे की त्या दोन्ही कंडिशन त्या थीटाने सॅटिस्फाय केल्या पाहिजे. मग त्या पर्टिक्युलर थीटासाठी sin हा निगेटिव्ह असला पाहिजे, tan हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. The right of solution here sin theta is less than 0 for theta किंवा sin theta less than 0. मग तुम्ही थीटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे तुमचा की ज्या ठिकाणी sin निगेटिव्ह असेल. तर आपल्याला चारही क्वाड्रंट पैकी दोन क्वाड्रंट असे माहिती आहे की त्यामध्ये sin theta हा निगेटिव्ह असतो. मग या ठिकाणी ऑल सिल्वर टी टॉप. मग फर्स्ट मध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात. सेकंड मध्ये फक्त sin आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक पॉझिटिव्ह असतो. थर्ड मध्ये फक्त tan आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट पॉझिटिव्ह असतो आणि फोर्थ मध्ये cos आणि त्याचा रेसिप्रोकल sec हे पॉझिटिव्ह असतो. मग sin निगेटिव्ह कुठे असतो? sin निगेटिव्ह हा थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतो. क्लियर? sin theta is negative in third and fourth quadrant. या ठिकाणी sin theta हा निगेटिव्ह थर्ड आणि फोर्थ मध्ये असेल. सेकंड दिले tan theta is पॉझिटिव्ह. मग tan theta पॉझिटिव्ह कशामध्ये असतो? फर्स्ट मध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात. थर्ड मध्ये tan आणि cot पॉझिटिव्ह असतो. हे दोन क्वाड्रंट असतील की त्यामध्ये tan theta हा पॉझिटिव्ह असतो. सो tan theta is positive in first and third quadrant. मग आपण त्याचे साइन या ठिकाणी
सायमल्टेनियसली ज्या ठिकाणी सॅटिस्फाय होतील असा क्वाड्रंट आपल्याला आयडेंटिफाय करायचा. पण साइन थिटा हा फोर्थ आणि थर्ड मध्ये निगेटिव्ह असेल आणि टॅन थिटा हा पॉझिटिव्ह फर्स्ट आणि थर्ड मध्ये असेल. दोघांचा कॉमन जर क्वाड्रंट आपण आयडेंटिफाय केला तर तो असेल थर्ड क्वाड्रंट की ज्यामध्ये साइन थिटा पण निगेटिव्ह असतो आणि टॅन थिटा पॉझिटिव्ह असतो. आणि देयरफॉर साइन थिटा लेस दॅन 0 अँड टॅन थिटा ग्रेटर दॅन 0 इन थर्ड क्वाड्रंट. तुम्ही थर्ड क्वाड्रंट मध्ये कुठलाही मेजरमेंट घ्या त्या मेजरमेंट साठी साइन हा निगेटिव्ह असणार आणि टॅन कसा असणार आहे पॉझिटिव्ह असणार. नंबर सेकंड cos theta less than 0 and tan theta greater than 0. मी या ठिकाणी cos theta is negative in मग cos theta निगेटिव्ह कशामध्ये असणार आहे तर सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट जे आपण टॉपिक बघितलाय अँगल ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स और साइन ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट त्या थिअरी प्रमाणे या ठिकाणी cos थीटा हा निगेटिव्ह कशामध्ये असणार आहे सेकंड आणि थर्ड मध्ये अँड tan थीटा इज पॉझिटिव्ह इन tan थीटा पॉझिटिव्ह कशामध्ये असणार आहे फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट. मग tan थीटा पॉझिटिव्ह हा फर्स्ट आणि थर्ड मध्ये असेल cos थीटा हा निगेटिव्ह सेकंड आणि थर्ड मध्ये असेल. दोघांचा जर आपण कॉमन क्वाड्रंट या ठिकाणी आयडेंटिफाय केला तर तो असेल थर्ड क्वाड्रंट. देयरफॉर cos थीटा निगेटिव्ह अँड tan थीटा पॉझिटिव्ह इन थर्ड क्वाड्रंट which is the complete part of example number 4. Now we are going to discuss the next example. Example number 6 or example number 5, that is evaluate each of the following. मग त्यामध्ये काही अँगल्स पर्टिक्युलर मेजर्स दिले तर त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅट मध्ये दिले. आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या टेबलचा यूज करून त्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. त्यामध्ये फर्स्ट sin 30 डिग्री प्लस cos 45 डिग्री प्लस tan 180 डिग्री. नंबर सेकंड cosec 45 डिग्री प्लस cot 45 डिग्री plus tan of 0 degree. And number 3, that is sin 30 degree into cos 45 degree into tan 360 degree. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 8 जो असेल तो सेम याप्रमाणे दिला. इव्हॅल्युएट द फॉलोइंग. त्यामध्ये फर्स्ट दिले 4 टाइम cot of 45 degree minus sec square of 60 degree plus sin 30 degree. Number second cos square of 0 degree cos square of pi by 6 cos square of pi by 3 plus cos square of pi. आणि या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या टेबलचा यूज करून फाइंड आउट करायच्या. त्यामध्ये फर्स्ट मग एक्सप्रेशन काय दिलंय sin 30 प्लस cos 45 डिग्री प्लस tan 180 डिग्री. we know that जर आपण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचं टेबल जर ऑथर केलं तर त्या ठिकाणी सगळ्या व्हॅल्यूज आपण मेन्शन करूयात. sin 30 is nothing but 1/2 plus cos 45 is nothing but 1 by square root 2 plus tan pi which is nothing but sin pi divided by cos pi. Value of sin pi is 0,
cos pi is -1. या ठिकाणी तुम्हाला जनरली स्टेटमेंट या ठिकाणी सांगतोय sin n pi is equal to 0 for n belongs to set of integer. मग कुठला n pi असेल sin -pi असेल 2 pi असेल 3 pi असेल sin 0 असेल sin -2 pi असेल मग या ठिकाणचा n जो असेल तो सेट ऑफ इंटिजर असेल. त्या सगळ्या n pi साठी व्हॅल्यू काय असणार आहे 0 असणार. तुम्ही कुठेही जा तुम्हाला हे स्टेटमेंट जर आठवलं तर sin n pi सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील. पुढचा जो असेल cos n pi which is equal to +1 and -1 where n is even and n is odd. मग तो इंटिजर असला पाहिजे किंवा नॅचरल नंबर असेल तरी चालेल. तुमचा n जर इवन असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते आणि ऑड असेल तर त्याची व्हॅल्यू -1 असते. फॉर एक्झाम्पल cos pi चा मल्टिपल हा 1 असेल आणि 1 ऑड असल्यामुळे cos pi ची व्हॅल्यू -1 असेल. cos 2 pi ला जो कोएफिशिएंट असेल 2 तो इवन असल्यामुळे त्याची व्हॅल्यू 1 असेल. म्हणजे cos pi -1 cos 2 pi +1 cos 3 pi -1 cos 4 pi पुन्हा +1 अशी सिक्वेन्स त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. and therefore next line cos tan pi is nothing but 0. आणि मग दोघांचं आपण सोल्युशन फाइंड आउट केलं तर 2 square root 2 upon 2 root 2 which is the final answer. Number second cosec 45 degree plus cot 45 degree plus tan 0 degree. सिंपल स्टेटमेंट त्या ठिकाणी दिले त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या. cosec हा sin चा रेसिप्रोकल असेल आणि sin 45 हा 1 upon square root 2 असतो. 1 upon square root 2 चा जर आपण रेसिप्रोकल घेतला तर तो असेल square root 2 plus cot 45 is nothing but 1 plus tan 0 is nothing but 0. Therefore final answer 1 plus square root 2. After that number 3 that is sin 30 plus multiply cos 45 degree into tan 360 degree. सगळ्यांचे व्हॅल्यू जर आपण त्यामध्ये सबस्टिट्यूट केलं तर sin 30 is nothing but 1/2 cos 45 is nothing but 1 upon square root 2 into tan 360 is equal to tan 0 because 0 and 360 are co-terminal angles. पण tan 0 ला जी व्हॅल्यू असेल ती tan 360 ला असेल but tan 0 is nothing but 0. आणि हे सगळे मल्टिप्लाय असल्यामुळे टोटल व्हॅल्यूज आपल्याला 0 मिळेल. नंबर 4 मीन्स क्वेश्चन नंबर 8 मधला फर्स्ट त्यामध्ये दिलंय 4 टाइम cot 45 डिग्री minus sec square 60 degree plus sin 30 degree. सगळ्यांचे व्हॅल्यूज त्यामध्ये सबस्टिट्यूट करा. 4 टाइम cot 45 nothing but 1 minus sec square of 60. आता sec हा cos चा रेसिप्रोकल असेल आणि cos 60 nothing but 1/2. त्याचा रेसिप्रोकल जर आपण घेतला तर तो असेल 2 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस sin 30 is nothing but 1/2. Therefore 4 minus 4 plus 1/2 plus 4 minus 4 get cancelled. Final answer is 1/2. And last that is number second in question number 8 that is cos square 0 plus cos square of pi by 6 plus cos square of pi by 3 plus cos square of pi by 3. And we know that these are the radian measure. If we convert this radian measure into degree measure, we get pi by 6 is nothing but 30, pi by 3 is nothing but 60, and pi by 2 is nothing but 90. And therefore, which is equal to cos square 0. But cos 0 is nothing but 1. That's a square plus cos pi by 3. Sorry, pi by 6 is nothing but 30 degree, and which is nothing but square root 3/2 square plus
cos 60 which is nothing but 1 by 2 square plus cos pi by 2 is nothing but 0 and that's square. So finally 1 plus 3 by 4 plus 1 by 4 which is equal to 1 plus 1, that is 2. And this which is the complete part of 5th and 8th example. Now example number 6. Solution of example number 6. Example number 6. Find all trigonometric functions of angle in standard position whose terminal are passes to the point ordered there 3 minus. मग असं आपल्याला सगळ्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी फाइंड आउट करायच्या आहेत. तुमचा अँगल कसा असेल स्टँडर्ड पोझिशन मध्ये असेल. त्या अँगलचा टर्मिनल रे कुठल्या पॉइंट मधून पास होतोय 3 minus 4. So write down solution. That is solution of example number 6, in which first we can draw the figure which is the xy coordinate system, which is y axis and x axis. या ठिकाणी दोघांचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मध्ये ओरिजिन असेल. तुमचा अँगल हा स्टँडर्ड पोझिशन असल्यामुळे त्या अँगलचं व्हर्टेक्स हे ओरिजिनला असेल आणि त्याचा इनिशियल आर्म हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरती असेल. म्हणजे OX त्याचा इनिशियल आर्म असेल आणि त्या अँगलचा टर्मिनल रे या पॉइंट मधून पास होतोय. तो पॉइंट असेल 3 minus 4. म्हणजे x ऍक्सिस ची व्हॅल्यू 3 असेल आणि y ची व्हॅल्यू -4 असेल. मग अशी कंडिशन कशामध्ये असते? x पॉझिटिव्ह आणि y निगेटिव्ह ती कशामध्ये असते? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये 3 minus 4 जर आपण या ठिकाणी सर्कल ड्रॉ केलं तर असं ते सर्कल असेल आणि त्या सर्कल मध्ये फोर्थ क्वाड्रंट मध्ये आपला टर्मिनल रे असेल. त्या टर्मिनल रे त्या युनिट सर्कलला किंवा सर्कलला एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करेल. तो पॉइंट असेल 3 minus 4 आणि त्या पॉइंट पासून ओरिजिनचं डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे त्या सर्कलची रेडियस. मग या पॉइंट वरनं x ऍक्सिस वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करा. तो परपेंडिक्युलर x ऍक्सिसला या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करेल आणि या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल असेल. हियर मेजर ऑफ अँगल या ठिकाणी P म्हटलं तरी चालेल. मेजर ऑफ अँगल कॅपिटल M इज इक्वल टू 90. आणि हे जे अमाउंट ऑफ रोटेशन असेल त्या अमाउंट ऑफ रोटेशनला आपल्याला सगळे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट करायचे. मग कसे फाइंड आउट करता येते? हियर वी नो दॅट P of xy is equal to r cos theta r sin theta. Then this implies x equal to r cos theta, y equal to r sin. मग या पॉइंटचं ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर या ठिकाणी त्या पॉइंटचा x डिस्टन्स हे 3 असेल आणि y डिस्टन्स हे -4 असेल. म्हणजे x आणि y या ठिकाणी आपल्याला दिले. r जर आपण फाइंड आउट केला तर त्यावरून आपण सगळे फंक्शन्स त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. and therefore by using distance formula या ठिकाणचे ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स 0 0 असतील आणि p चे कोऑर्डिनेट्स 3 -4 असतील. by using distance formula distance between origin O and point P is given by OP is equal to radius of the circle R is equal to square root of आपण काय करतो याचा x कोऑर्डिनेट बनवतो याचा x कोऑर्डिनेट मायनस करतो आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर करतो 3 - 0 that is 3 चा स्क्वेअर प्लस -4 - 0 that is -4 ब्रॅकेट.
मग याचा जर आपण स्क्वेअर केला तर 16 + 9 दॅट इज 25 आणि 25 चे स्क्वेअर रूट जर आपण घेतलं तर ते असेल 5. Therefore r equal to 5. मग सगळ्या क्वांटिटीज आपण फाइंड आउट केल्या. Therefore cos theta is equal to x upon r, sin theta is equal to y upon r, and therefore cos theta is equal to x upon r, that is value of x is nothing but plus 3 divided by value of r is 5. Sin theta is equal to y upon r, that is minus 4 by 5. यावरून सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपण फाइंड आउट करू शकतो. cos चा रेसिप्रोकल sec, त्याचा रिव्हर्स करा 5/3. sin चा रेसिप्रोकल cosec, त्याचा रिव्हर्स करा -5/4. sin upon cos, that is tan theta, त्याची व्हॅल्यू असेल -4/3. त्या ठिकाणी 5 कॅन्सल होईल आणि cot theta is nothing but -3/4. These are the values of all trigonometric functions for the angle in standard position whose terminal arm passes through the point order pair 3 - 2. And this is the complete part of example number 6. Now we are going to discuss the solution of example number 7. In example number 7, given that cos 12 upon 30 and theta lies in फर्स्ट क्वाड्रंट. थीटा कशामध्ये दिला आहे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर थीटा असेल तर त्यामध्ये सगळे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स कसे असतात? पॉझिटिव्ह असतात. मग आपल्याला जे काही क्वांटिटी फाइंड आउट करायचे त्यामध्ये sin दिलाय, cos दिलाय, tan दिलाय. मग या cos वरून आपल्याला sin फाइंड आउट करावं लागेल आणि sin फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला एक आयडेंटिटी त्या ठिकाणी माहिती असते आणि आयडेंटिटी असते. कुठली आयडेंटिटी असते? फॉर युनिट सर्कल cos square theta plus sin square theta is equal to. मग त्यामध्ये sin square theta जर फाइंड आउट करायचा असेल तर तो असेल 1 - cos square theta is equal to 1 - value of cos theta is nothing but 12 upon 30. त्याचा जर आपण स्क्वेअर केला तर 12 चा स्क्वेअर 144 divided by 30 चा स्क्वेअर 160. दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, फायनल व्हॅल्यू फाइंड आउट करा. दॅट इज 169 - 144 divided by 169 is equal to. मग तुम्ही त्यांची सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन आपल्याला मिळेल त्या ठिकाणी 6 + 90 that is 25 divided by 169 is equal to plus or minus 5/30 is equal to sin theta. किंवा त्या ठिकाणी म्हणा प्लस और मायनस 5/30 is equal to sin. But theta lies in first quadrant. बरोबर. त्या ठिकाणी sin theta चे दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या, एक प्लस आणि एक मायनस. तर कुठली व्हॅल्यू आपण घेणार आहोत तर ती कशावर डिसाइड करायची? थीटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आपला असेल. मग थीटा या ठिकाणी थीटा लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट and we know that all trigonometric functions are positive in first quadrant and therefore sin theta is equal to 5/30 and tan theta is nothing but sin theta divided by cos theta and that is 5/30 divided by 12 upon 30 equal to 5/12. मग आपल्याला ज्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या त्याकडे आपण वळूयात. त्यामध्ये फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची ती असेल sin square theta minus cos square theta divided by 2 sin theta into cos theta, which is equal to, put the values of sin theta which is nothing but 5/30 bracket square minus cos theta is nothing but 12/30 bracket square total divided by 2 into sin theta is nothing but 5/30 into cos theta is nothing but 12/30 is equal to. सगळ्यांचा आपण स्क्वेअर केला तर या ठिकाणी असेल 25
minus 144, total divided by 169, total divided by 2 into 5 into 12, that is 12 5 are 16, divided by 169. मग या ठिकाणी जर डिवाइड केलं 69 असेल 169 तो एकमेकांना कॅन्सल होईल आणि या ठिकाणी फायनल टर्म जे असेल की 25 minus 144 divided by 120. उनकी फाइंड आउट करा 25 minus 144 which is nothing but 5 and 10, that is 21. 25 minus 144, that is 5, 15, 19, minus 19 upon 120 is nothing but the value of sin square theta minus cos square theta divided by 2 sin theta into cos theta. Next one, we have to find the value of 1 upon tan square. 1 upon tan square is nothing but cos square theta, which is equal to reciprocal of tan theta. Now tan theta की value is reverse करा 12 upon 5 bracket square, which is equal to 144 divided by 25 is nothing but 1 upon tan square theta. And these are the solutions for the example number 6 and 7. Now we can move further towards the example number 9, which is the last example in this exercise. Find the other trigonometric functions if find the other trigonometric functions if in which first cos theta equal to minus 3 by 5 and theta lies in third quadrant and theta lies in third quadrant, that is theta lies in 180 to 270 degrees. Number second, sec A is equal to minus 25 upon 7 and A lies in second quadrant and A lies in second quadrant. Number 3, cot x equal to 3 by 4 and x lies in third quadrant. X lies in third quadrant. And last, that is number 4, tan x equal to minus 5 by 12. Tan x equal to minus 5 upon 12. X lies in fourth quadrant. X lies in fourth quadrant. अशा 4 सब क्वेश्चनचे सोल्युशन आपल्याला फाइंड आउट करायचे. त्यामध्ये फर्स्ट जो क्वेश्चन दिलाय तो अगोदर केअरफुली रीड करा. त्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, फाइंड ऑल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स किंवा अदर जे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स असतील त्या सगळ्यांच्या व्हॅल्यूज या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायच्या. त्या फाइंड आउट करत असताना या ठिकाणी फर्स्ट cos theta is equal to minus 3 by 5 and theta lies in third quadrant. थर्ड क्वाड्रंट मध्ये tan आणि cot कसे असतात, पॉझिटिव्ह असतात. रिमेनिंग ऑल आर निगेटिव्ह. And therefore we know that cos square theta plus sin square theta is equal to 1 implies sin square theta is equal to 1 minus cos square theta, which is nothing but minus 3 by bracket square is equal to 1 minus 9 upon 25. 25 minus 9 cross multiplication kara, that is 16 upon 25, which is nothing but sin square theta. This implies sin theta is equal to taking square root on both sides
प्लस और मायनस 4/5. मग दोन व्हॅल्यूज त्या ठिकाणी मिळाल्या प्लस आणि मायनस. त्या दोघांमध्ये कुठली व्हॅल्यू आपण डिसाइड करणार आहोत तर ती कशावर डिसाइड करायची. बट थीटा लाइज इन third quadrant and we know that in third quadrant only tan and cot are positive, remaining all are negative. या ठिकाणी अँगल कुठला दिलाय sin. तर sin कसा असेल त्यामध्ये निगेटिव्ह असेल, that is -4/5. sin divided by cos, that is tan of theta is equal to value of sin theta, that is -4/5 divided by cos theta, that is -3/5. 5 get cancel, minus get plus. Finally, tan theta is equal to 4/3. मग tan theta ची व्हॅल्यू मिळाली. tan चा रेसिप्रोकल जर आपण घेतला तर त्या ठिकाणी काय असेल cot of theta is equal to 3/4. sin मिळाला, cos मिळाला, tan मिळाला, cot मिळाला. आता sin चा रेसिप्रोकल काय असतो, that is cosec theta is nothing but reciprocal of sin, which is nothing but -5/4, and sec theta is nothing but the reciprocal of cos, which is nothing but -5/4. These are the values of other trigonometric functions with the help of cos theta equal to -3/5 and theta lies in third quadrant. Number second, that is sec capital A equal to -25 upon 7 and A lies in second quadrant. A कशामध्ये दिलाय, सेकंड क्वाड्रंट मध्ये दिलाय. मग सेकचा रेसिप्रोकल हा cos असेल आणि cos ची व्हॅल्यू या ठिकाणी आपण डायरेक्टली फाइंड आउट करू शकतो. cos A is equal to -7/20. cos A वरून आपण sin ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. sin square theta is equal to 1 minus cos square theta. या ठिकाणी थीटा ऐवजी कॅपिटल A दिलाय, which is equal to 1 minus cos square A, but value of cos A is nothing but -7/25. त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर असेल, that is 1 minus square of 7 चा स्क्वेअर असेल 49 divided by 25 चा स्क्वेअर 625 is equal to 625 minus 49 divided by 625. तो 625 मधून 49 जर आपण मायनस केले तर 576 त्या ठिकाणी शिल्लक असतील. 576 upon 625 तो असेल sin square A. त्यात जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल sin A equal to plus or minus 24 divided by 24. sin A त्या ठिकाणी मिळाला आहे. sin A हा सेकंड क्वार्टर मध्ये कसा असतो, ऑल सिल्वर. sin सेकंड मध्ये पॉझिटिव्ह असतो आणि म्हणून या ठिकाणी sin ची व्हॅल्यू काय असणार आहे, sin E is equal to plus 24 upon 24. आपण किती ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट केले, sec, cos, sin. sin चा रेसिप्रोकल that is cosec of A is equal to 25 upon 24. आता पुढचा जो ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन असेल tan capital A equal to sin A divided by cos A, that is 24 divided by 25 divided by minus 7 upon 25. 25 get cancelled, minus 24 upon 7. And tan चा रेसिप्रोकल that is cot of A is equal to minus 7 upon 20. These are the values of our trigonometric functions with the help of sec A is equal to minus 25 upon 7 and A lies in second quadrant. Now number 3, that is cot x equal to 3/4. That is example number 3. X lies in third quadrant. आणि x कशामध्ये असणार आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये असणार आहे. cot चा रेसिप्रोकल डायरेक्टली आपल्याला या ठिकाणी मिळेल, tan x equal to 4/3. We know that 1 plus tan square x is
is nothing but 1 plus 4 by 3 bracket square equal to sec square x is equal to 1 plus 16 upon 9 is equal to sec square x. And cancel upon cross multiplication केलं तर तो असेल 25 upon 9 that is 5 upon 3 and तो असेल plus or minus किंवा या ठिकाणी असं म्हणलं तरी चालेल sec square x is equal to plus or minus 5 by but x lies in third quadrant but x lies in third quadrant. मग x तुमचा हा थर्ड क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे थर्ड क्वाड्रंट मध्ये स्ट्रक्चर काय असतं tan आणि cot हे दोनच पॉझिटिव्ह असतात बाकी सगळे निगेटिव्ह असतात. मग या ठिकाणी sec कसा असणार आहे sec देखील निगेटिव्ह असेल sec x is equal to 5 by 3 that is minus 5 by 3 reciprocal of sec that is cos x is equal to minus 3 by 5. मग आपण हे दोन ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स त्यावर फाइंड आउट केले sec cos cot over tan फाइंड आउट केला अजून कुठला राहिला sin we know that sin square x is equal to 1 minus cos square x is equal to 1 minus value of cos x is nothing but minus 3 by 5 bracket square is equal to 1 minus 9 upon 25 is equal to 25 minus 9 16 upon 25 which is equal to sin square x which is equal to plus or minus 4 by 5 आणि थीटा कशामध्ये दिलाय थर्ड क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स कसे असतात निगेटिव्ह असतात एक्सेप्ट tan आणि cot. मग या ठिकाणी but x lies in third quadrant and we know that in third quadrant all trigonometric functions are negative except tan and cot and therefore sin x is equal to minus 4 upon 1. These are the values of all trigonometric functions with the help of cot x equal to 3 by 4 and last that is number 4. So number 4 दिला है tan x is equal to minus 5 by 12 x lies in 4th quadrant. पण तुमचा x जर 4th quadrant मध्ये असेल त्यामध्ये फक्त cos आणि sec पॉझिटिव्ह असतात बाकी सगळे निगेटिव्ह असतात. पण tan निगेटिव्ह असल्यामुळे cot देखील निगेटिव्ह असेल that is cot x equal to minus 12 upon 5 1 plus tan square x equal to sec square x असेल आणि 1 plus tan square x जर आपण फाइंड आउट केला तर sec square x equal to 1 plus 25 upon 144 is equal to 169 upon 144 implies sec square plus sec x is equal to plus or minus 13 upon 12 but x lies in fourth quadrant and fourth quadrant मध्ये cos आणि sec हे पॉझिटिव्ह असतात therefore sec x is equal to 13 upon 12. With the help of sec x we can find the value of cos x equal to 12 upon 13. तो पुढचे जे व्हॅल्यूज आपल्याला शिल्लक असतील त्या असतील we know that cos square x equal to 1 minus sin square x equal to 1 minus cos square x which is equal to 1 minus value of cos x is 12 upon 13 bracket square equal to 1 minus 144 upon 169 is equal to 169 minus 144. यांचा जर आपण सबट्रॅक्शन केली तर ती असेल या ठिकाणी 6 plus 10 16 plus 9 25 divided by 169 which is equal to plus or minus 5 by 30 is equal to sin x. But x lies in fourth quadrant and therefore value of sin x is negative in fourth quadrant. Therefore sin x is equal to minus 5 upon 30. मग या त्या व्हॅल्यूज असतील की त्या व्हॅल्यूज आपण डिफरंट क्वाड्रंट वर डिफरंट ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स वर फाइंड आउट केल्या आणि दिस वे
we have finished exercise 2.1. त्यामधला first question, find the trigonometric functions of the following angle. खाली काही angles दिले, त्या angles वरून सगळे trigonometric functions आपण find out करायचे. मग find out करत असताना तुम्हाला अगोदर quadrant त्या ठिकाणी find out करावं लागेल. त्या quadrant मध्ये trigonometric functions चं status हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. With the help of geometry, we can find all the values of that trigonometric functions. हा तुम्हाला homework असेल. homework exercise 2.1 is example number. हा homework सगळ्यांनी complete करायचा आहे. And this brings to the end of my session. Thank you for listening.